नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि आज आहे 15 मार्च 2026. तर विरारमध्ये कोकण सरस हा महोत्सव भरलेला आहे. तर त्यासाठी मी आलेलो आहे, मागे बघताय. आणि इथे पार्किंग बिर्किंगची मस्त व्यवस्था केलेली आहे, बघू शकता तुम्ही मागे. तर मी हा व्हिडिओ आता बनवत आहे. तर त्यासाठी मी आता इकडे आलेलो आहे कोकण सरसमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी मी माझा व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत आतमध्ये स्टॉलमध्ये. इकडे तुम्ही मागे बघू शकता. इथे आतमध्ये सगळे स्टॉल ठेवलेले आहेत. त्या स्टॉलमध्ये म्हणजे आमच्या सोसायटीचा सुद्धा एक स्टॉल आहे. आमच्या महिला बचत गटाचा एक स्टॉल आहे. त्याला पण आपण भेट देणार आहोत. तर अशा प्रकारचा मी एक व्हिडिओ आहे जो ना मी पहिल्यांदाच करतोय. काय चुकलं असेल, काय चुकत असेल तर माफी करावी, क्षमा करून घ्यावी. तर चला आपण आता तिकडे आतमध्ये स्टॉल बघूया. काय काय स्टॉल लागले, कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ते. आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा. जे कोणी नवीन सबस्क्रायबर आले असतील किंवा व्ह्यूवर असतील, आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर आपण जाऊयात आता आतमध्ये. चला तर हा आमच्या सोसायटीमधील महिला बचत गटाचा स्टॉल आहे. तर आपण बघूया. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आणि कॉस्मेटिकचं सामान ठेवण्यात आलेलं होतं, एकदम स्वस्त अशा दरात. त्याचप्रमाणे गुढीपाडव्यासाठी जी गुढीचं कापड लागतं ते सुद्धा मस्त स्वस्त दरात इथे उपलब्ध केलेलं होतं. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर समोरचा बॅनरवरती नंबर आहे, तो पॉज करून नंबर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. अशाच अनेक प्रकारचे खूप काही स्टॉल होते तिकडे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मोदक चिकनचे प्रकार होते. त्याच्यानंतर हे चिवडा वगैरे. त्याच्यानंतर माशांचे विविध प्रकार होते. नॉनव्हेजमधले पण खूप प्रकार आहेत. नाचणीची भाकरी वगैरे हे सगळं होतं. वैद्यकीय व्यवस्था सुद्धा केलेली आहे. जर काय झालं कमी जास्त तर लगेच वैद्यकीय उपचारही, प्राथमिक उपचार करण्यात आलेले आहेत. सोय मस्त केलेली आहे. हे अशा प्रकारचे नैसर्गिकरित्या म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूही खूप छान पद्धतीने बनवलेल्या होत्या. असा हा आमच्या कुडाळमधला साड्यांचाही छान असा स्टॉल होता तिकडे. तसेच इथे विविध मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले होते, गाणी वगैरे सगळं. फक्त आता तुम्हाला इथे आवाज येणार नाही कारण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, म्हणून मी पॉज केलेला आहे. खूप छान असे होते गाणे. हे प्रेमावरचं एक गाणं घेतलं होतं त्यांनी, पण तुम्हाला ऐकायला येणार नाही कारण पॉज करून ठेवलं आहे. कारण कॉपीराईटचा इश्यू आला तर व्हिडिओची पूर्ण वाट लागून जाईल म्हणून. अशा प्रचंड प्रेक्षकांमध्ये हा कोकण सरसचा महोत्सव साजरा करण्यात येत होता. तर अशा प्रकारे खूप छान असं सुंदर असा कोकण सरस 2026चा हा फेस्टिवल छान होता. तर मंडळी, हा अशा प्रकारे आपला हा कोकण सरस महोत्सव होता. हा जो केला जातो ना, तो यासाठी केला जातो की महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्याच्यातून उद्योजिका मोठमोठ्या तयार व्हाव्यात.
यासाठी असे उपक्रम राबविले जातात. तर असा छान मस्त उपक्रम होता. तुम्ही बघितलं असाल, बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या होत्या. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. असे अनेक स्टॉल होते, जवळ 150 ते 250 स्टॉल होते. आणि मी सगळेच काय व्हिजिट करायला गेलो नाही, जेवढे मिळाले तेवढे मी केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. असंच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.